एक दर्शन एक दर्शन जो हृदय के अंदर है, जे मनामध्ये आहे और परमेश्वर ने हबक्कुक को एक दर्शन दिया, आणि परमेश्वराने हबक्कुकला एक दर्शन और उसके बारे में परमेश्वर ने हबक्कुक को समझाया। आणि त्याबद्दल परमेश्वराने तो हबक्कुक इसलिए बोलते यहोवा ने मुझसे कहा म्हणून तो बोलतो यहोवा परमेश्वर कि जो मला दर्शन तूने देखा है जे दृष्टांत बघितला आहेस उसे लिख दे, त्याला लिहून काढ, अपने हृदय पर लिख ले, तुझ्या हृदयावरती लिहून काढ, क्योंकि वो दर्शन जो तूने देखा है, कारण जे दर्शन तू बघितले आहेस दर्शन आत्मिक आंखों से देखा जाता है। आणि दर्शन जे दृष्टांत आहे तो आत्मिक डोळ्यांनी आपण सपना जो है हम नींद में देखते हैं, स्वप्न आपण झोपेमध्ये लेकिन बघतो, दर्शन जो है आप आत्मिक आंखों से जो परमेश्वर आपकी आंख को खोल देता है। आणि दर्शन म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मिक दृष्टाने ते बघता ते दृष्टांत असते। वैसे ही हबक्कुक की जीवन में परमेश्वर ने एक बात बोला कि जो दर्शन तूने देखा है तसंच परमेश्वराने हबक्कुकला बोलला जे दृष्टांत तू बघितला आहेस उसे लिख ले, त्याला लिहून काढ, और दौड़ते समय भी पढ़ी जाए, आणि तू पळत धावत असताना ती वाचली जाऊ दे, और वो पूरी होगी, आणि ती पूर्ण होऊ दे, उसमें देर में होगी, त्याचा उशीर नाही झाला पाहिजे, चाहे देर भी हो जाए जरी उशीर झाला तरी लेकिन तू उसकी बाट जोते रहे। तरी त्याची वाट बघत राहा। कई बातें हैं, परमेश्वर हमारे जीवन के बारे में कुछ बातों को दिखाता है। आणि काही गोष्ट आहे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये दाखवतो, हर एक व्यक्ति के पास वो दर्शन होना चाहिए, आणि प्रत्येक व्यक्तीकडे ते दर्शन क्योंकि असते। बाइबल बताती है कि दर्शन के बगैर व्यक्ति निराश रहता है। कारण बायबल सांगते दर्शनाशिवाय देखो, व्यक्तीला- एक व्यक्ति को यदि दर्शन नहीं है एखाद्या व्यक्तीला जर दर्शन नाहीये कि मैं क्यों जी रहा हूँ, की मी का जगत आहे, क्यों मैं परमेश्वर के पास आया हूँ, का मी देवाची जवळ और आहे, मुझे क्या करना है, आणि मला काय करायचे आहे, इसके बारे में यदि दर्शन नहीं है। तर ह्याबद्दल तुम्हाला दर्शन दर्शन का मतलब है कि विजन कि आपके अंदर या 3 साल या 4 साल 5 साल परमेश्वर आपके जीवन में क्या करने जा रहा है। दर्शन म्हणजे ह्या येणाऱ्या वर्षांमध्ये की तो परमेश्वर तुमच्या जीवनात काय करणार आहे। और यदि आप परमेश्वर से जुड़े रहते हैं जर तुम्ही परमेश्वरसोबत जोडलेले तो आहात परमेश्वर उन दर्शन की बातों आपके जीवन में वो पूरा करता है। तर परमेश्वर त्या दर्शनच्या गोष्टी तुमच्या जीवनात तो पूर्ण करतो। दर्शन जो है वो परमेश्वर के लिए रहता है, दर्शन ते परमेश्वरसाठी असतं। इसलिए कई बार वो दर्शन में बहुत सारी शैतान रुकावटों को लेके आता है आणि दर्शनामध्ये सैतान खूप सारे कि अडचणी आप वहां तक पहुंचे ना, की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू उस मिशन तक पहुंचे ना। आणि त्या जे मिशन आहे त्याच्यावर तुम्ही पोहोचू नये। इसलिए कई बार आपके जीवन में शैतान तकलीफ को लेके आता है, म्हणून खूप वेळेस सैतान तुमच्या जीवनामध्ये तकलीफ समस्या को लेके आता है। त्रासांना घेऊन येतो। आपके पास एक दर्शन है कि मुझे अच्छा गाना गाना है, तुमच्याकडे दर्शन आहे की मला चांगलं गाणं गायचं आहे, आपके पास एक दर्शन है कि मुझे अच्छा कीबोर्ड बजाना है, मुझे गिटार बजाना है। मला दर्शन आहे की मला कीबोर्ड वाजवायचा मला गिटार वाजवायचं। कई बड़े बड़े जो आराधक है, बजाने वाले, उनका एक दर्शन रहता है आणि जे मोठे आराधक कि प्रभु मैं तेरे राज्य के लिए कुछ करना चाहता की हूँ। तुझ्या राज्यासाठी मला काय करायचे आहे। लेकिन इसमें कई बार विलम्ब लग जाता है, देर लग जाता है, पण ह्या गोष्टीमध्ये खूप वेळा उशीर होतो। लेकिन आपके अंदर वो जिद है, भूख है कि यस मैं उस दर्शन तक पहुंचूंगा। तर तुमच्या आतमध्ये जिद्द आहे, भूक आहे, मला त्या दर्शनापर्यंत पोहोचायचं आहे। आपके अंदर एक जिद है कि मैं जाकर किसी को गवाही दूंगा, मैं प्रभु के पास उस व्यक्ति को लेकर आऊंगा। तुमच्यामध्ये ती जिद्द आहे की मी जाऊन कोणातरी साक्ष सांगा आणि त्या देवाकडे त्या व्यक्तीला घेऊन येईल। इसलिए कई बार उस दर्शन के बीच में शैतान आपको रोक देता है, म्हणून खूप वेळेस सैतान त्या दर्शनमध्ये तुम्हाला अडचण लेकिन यदि आपको वह दर्शन हृदय में लिखा हुआ है, पण जर ते दर्शन तुमच्या हृदयात लिहिलेलं आहे, लिखा हुआ पेन कागज में लिखा हुआ हो सकता है मिट जाएगा, बहुतेक लिहिलेलं ते मिटून जाईल, लेकिन हृदय के अंदर लिखा हुआ पण मनामध्ये लिहिलेलं वो बोलता है तू दौड़ते समय, चलते समय, भागते समय भी उसे पढ़ लेगा। तू चालत असताना धावत असताना तरी तू त्याला वाचू शकतोस। और इसलिए दर्शन आपके जीवन में बोझ लेने जैसा है। म्हणून दर्शन तुमच्या जीवनामध्ये ओझं घेतल्यासारखं आहे। कई लोगों का दर्शन रहता है कि मैं अच्छा पढ़ूंगा, मैं अच्छा डिग्री लूंगा, दिन में अच्छा जॉब में लगूंगा, ऐसा कई लोगों की दर्शन रहता है। काही लोकांनी दर्शन असतं की चांगलं शिक्षण घे, मी चांगल्या नोकरीला लागेल, ये हमारा एक फिजिकल दर्शन, एक शारीरिक दर्शन हे है। आपले शारीरिक दर्शन आहे। वैसे परमेश्वर के राज्य के लिए आपके पास कुछ एक दर्शन होना चाहिए। तसंच परमेश्वरच्या राज्यासाठी तुमच्याकडे एक दर्शन असले पाहिजे। कई बार बड़े बड़े भविष्यवक्ता दर्शन देखते थे, तर काही वेळा भविष्यवक्ता दर्शन सांगतात, लेकिन कई बार उनके जीवन में तकलीफ और समस्याओं को आते हमने देखा है, आणि खूप वेळा त्रासाला त्यांच्या जीवनामध्ये येताना पाहिजे। क्योंकि दर्शन जो है वो शैतान के राज्य को खत्म कर देता है। कारण दर्शन जे आहे ते शैतानाच्या राज्याला संपवतं। शैतान को मालूम है यदि ये व्यक्ति उस जगह तक पहुंच गया तो मेरे राज्य को नुकसान होगा।
कारण सैताला माहिती हा व्यक्तीच्या दर्शनापर्यंत पोहोचला तर माझ्या राजाला नुकसान आहे. और इसलिए यहाँ तक कि 17-18 साल तो उसको पहुंचने के लिए कई बार 20 साल भी लग जाते हैं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तिकडे पोहोचण्यासाठी 18-20 वर्ष लागतात. लेकिन यदि आप उसकी बाट जोते रहेंगे, पण जर तुम्ही त्याची वाट बघत राहिलात कोई भी चीज की आपको इंतजार करना पड़ता है. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट बघावी लागते. कई बार कुछ लोगों को धीरज नहीं रहता, बोलते पास्टर जल्दी 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 होना चाहिए. आणि काही लोकांना धीरज नसतो की पासून लवकर झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे. लेकिन परमेश्वर कभी जल्दी नहीं करता. पण परमेश्वर कधी लवकर अशी घाई नाही. परमेश्वर कभी घाई नहीं करता. परमेश्वर कधी घाई नाही करत. जब वो करेगा तो नियत समय में अच्छा करेगा. पण जेव्हा तो करेल तो योग्य वेळी चांगले करेल. यदि आपने उस दर्शन के बारे में सोचा है जर तुम्ही त्या दर्शनाविषयी विचार केला तो असेल वहां तक पहुंचने के लिए परमेश्वर आपके साथ रहेगा. तर त्या दर्शनापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वर तुमच्या सोबत आहे. शैतान चाहे कितना भी क्यों ना कुछ हो करे, आणि सैताने कितीही काही समस्या तुमच्या लाईफ मध्ये आणल्या तो भी आप उस जगह तक पहुंच सकते हो. तरी पण तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार. हालेलुया. आपके अंदर एक बात होना चाहिए कि मैं प्रभु के लिए कुछ करना चाहता हूं, मैं प्रभु के लिए जीना चाहता हूं. तुमच्या आतमध्ये ती गोष्ट असली पाहिजे की परमेश्वरसाठी मला काही करायचं आहे. पौलुस कहता है कि जीना मसीह और मर जाना लाभ है. पौलुस म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. इसलिए मैं जीवित थे, लेकिन मसीह मेरे अंदर जीवित रहता है. मी जिवंत नाही तर परमेश्वर मसीह माझ्या आतमध्ये जिवंत. पौलुस कहता है कि मैं चाहता था कि किसी की भलाई मेरे जीवन के द्वारा हो. आणि मी विचार करत होते कोणाचा तरी चांगला माझ्या जीवनाद्वारे वो व्हावा. हमेशा दर्शन रखता था कि इस गांव से उस एरिया से उस जगह तक मैं पहुंचूं आणि तुला मी दर्शन मध्ये ठेवायचं की मी ह्या गावातून त्या और गावात लोगों को मैं प्रभु का सुसमाचार सुनाऊं. आणि लोकांपर्यंत मी परमेश्वराचे सुसमाचार सांगू. और इसलिए जो इम्पार्टेशन एक जो सब्जेक्ट है, म्हणून इम्पार्टेशन हा जो विषय आहे जो प्रभु के दास के अंदर कुछ दर्शन की बातें रहते हैं, तर परमेश्वरच्या दासाच्या आतमध्ये काय दर्शनाच्या उसको वो गोष्टी कलीसिया में बांट देता है. तो त्यांना मंडळीमध्ये जो वाटतो. मेरे पास है वो आपको दे देता है. जो माझ्या जवळ आहे ते तुम्हाला मी देतो. जब हम ऐसा करते हैं जेव्हा आपण असे करतो तो हमारी जिंदगी में क्या होता है, तर आपल्या जीवनामध्ये काय होते. बहुत कुछ बदल होता है. आणि खूप काही बदल होतो. इसी को बोलते हैं जुड़ना ह्यालाच आपण जुडणे असे बोलतो या प्रोवाइड करना, किसी को देना. किंवा कोणाला देणे. अब ये वही व्यक्ति को मिल सकता है जो अभी भूखा है या प्यासा है. हे त्याच व्यक्तीला मिळू शकतं ज्याच्यामध्ये आता भूक आहे आणि तहान आहे. मैं जब कलीसिया में प्रभु के पास आया आणि जेव्हा मी मंडळीमध्ये प्रभू जवळ आलो तो मुझे बहुत अच्छा लगता था कि परमेश्वर के दास के पास रहे. तर मला खूप चांगलं वाटत परमेश्वरच्या दासासोबत मी राहिले. मैं घर जाता था, उनके पास घंटों घंटों बिता देता था. आणि मी त्यांच्या घरी जायचो. मी त्यांच्या तासन-तास त्यांच्या घरी बसायचो. कई बार उनके घर से बैग निकलता था और मालूम है चर्च तक लेके जाना, देन उनको गाड़ी से उतारना, फिर चेयर में बिठाना. दिन कई बार बड़े बड़े स्पीकर को वो क्वाइट टीम के साथ हम लेकर फिर स्टेज तक लेके जाना. ऐसी कई सारी सेवाओं को हम प्रभू के दास के साथ करते थे. आणि त्यांची बाईक घेऊन येणं, चर्चमध्ये त्यांना खुर्ची देणं बसायला आणि स्पीकर उचलणं, ही अशी सेवा मी केलेली आहे. तो मैं सोचता था कि मुझे क्या मिलेगा, आणि विचार करतो मला काय भेटणार आहे, मुझे क्या मिलेगा. मला काय मिळणार आहे. कई लोग बोलते हैं कि मैं ये करूंगा तो मुझे क्या मिलेगा. काही लोक बोलतात मी असं केलं तर मला काय मिळेल. मैं किसी व्यक्ति को आज तक देखा नहीं, यात तर अशा कुठल्या ना व्यक्ति के ऊपर कभी भरोसा किया, ना कुठल्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. लेकिन उस व्यक्ति के अंदर पण त्या व्यक्तीच्या आत जो दर्शन था, जे दर्शन होते, उस व्यक्ति के ऊपर जो अभिषेक था, त्या व्यक्तीवरती जो अभिषेक होता, उसके लिए मैं भूखा था. आणि त्याच्यासाठी मी भुकेलो किस होतो. अभिषेक उस दर्शन को मैं खींच लूं. त्या अभिषेकला, त्या दर्शनाला मी ओढून घेऊ. देखो, यदि आप शारीरिक व्यक्ति के साथ रहेंगे तर तुम्ही शारीरिक व्यक्तीसोबत या राहिला, गाली देने वाले व्यक्ति के साथ रहोगे, शिवागाळी करणाऱ्या व्यक्तीसोबत राहिला, आप महीना भर गाली देने वाले व्यक्ति के पास रहो, तुम्ही एका शिव्या देणाऱ्या व्यक्तीसोबत महिना, अगले महीने से आप ऑटोमेटिक गाली देना शुरू करो. पुढच्या महिन्यापासून तुम्ही शिव्या देऊ लागला. झगड़ा करने वाला व्यक्ति है भांडण करणारा व्यक्ती आहे, तो आप उसके साथ 1 महीना बिताओ, तुम्ही त्याच्यासोबत 1 महिना राहा. अगले महीने से आप भी झगड़ा करना शुरू करोगे. पुढच्या महिन्यापासून तुम्ही पण भांडण करायला लागला. इसको बोलते एक दूसरे को देना. ह्याला बोलतात एक दुसऱ्यांना दे. कुछ बातें हैं जो अनजाने में हमारे एक व्यक्ती के अंदर से निकलकर दूसरे व्यक्ति के अंदर जाता है. आपल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसताना आपल्यामधून ते दुसऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये जाते. मालूम है कोरोना क्या था, मालूम है आणि तुम्हाला माहिती आहे कोरोना काय होता. कोरोना एक संसर्ग था, आणि कोरोना संसर्ग फैलना. आणि तो एका प्रकारच्या संगतीने तो रोग वाढत, फैलना उसको बोलते फैलना. आणि त्याला बोलतात की संसर्ग मतलब एक व्यक्ति से दूसरे व्यक्ति के अंदर जाना. म्हणजे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये जात. वैसा ही तसेच एक जो व्यक्ति भूखा है दर्शन के लिए, उस व्यक्ति के पास दर्शन है, जिस व्यक्ति के पास अभिषेक है, ज्या
व्यक्तीकडे अभिषेक आणि दर्शन आहे. जब हम उससे जुड़े रहते हैं जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत तो राहतो वो दर्शन, वो अभिषेक उनके अंदर वो ट्रांसफर हो जाता है. तेव्हा ते दर्शन, तो अभिषेक त्या दुसऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये जातो. पौलुस कहता है, पौल असे म्हणतो, रोमियो की किताब उसका पहला अध्याय उसका 11वां वचन, रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय. ये विषय बहुत सेंसिटिव रहता है. हा विषय खूप नाजूक विषय आहे. रोमियो की किताब, आप जरा शांत बैठिए, यहाँ वहाँ ना है, क्योंकि परमेश्वर ने बहुत कुछ गहरी बातों को आज सुबह रात को मुझे प्रकट किया. आणि काही रहस्यमय गोष्टी रोमियो की किताब उसका पहला अध्याय उसका 11वां वचन. रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय 11वां वचन. क्योंकि मैं तुमसे हाँ, मिलने की लालसा करता हूँ मैं तुमसे मिलने की लालसा करता हूँ. कि मैं तुम्हें कोई हम्म, आत्मिक वरदान दूं हाँ. जिससे तुम स्थिर हो जाओ. पौलुस कहता है पौल असे म्हणतो, कि मेरी इच्छा है, माझी इच्छा आहे ये कलीसिया को मिलने की उसकी इच्छा थी कि रोम में जाकर मैं भाई और बहन लोगों से मिलूं. त्याची इच्छा होती की रोम मध्ये जाऊन भाऊ बहिणींना और पौलुस कहता है कि मैं आकर तुम्ही तिकडे येऊन तुम्हें कोई अच्छा आत्मिक वरदान दूं. तुम्हाला काही चांगले आत्मिक वरदान देऊ. ये जो आत्मिक वरदान जो होता है, जो आत्मिक वरदान ये पौलुस कहता है जिससे तुम स्थिर बनोगे. ज्यामुळे तुम्ही स्थिर राहणार. कई बार पौलुस को सुनने मिलता था कि रोम की कलीसिया डगमगा रही है. पौलुसला ऐकायला भेटत की रोमची मंडळी स्थिर नाही. कई विरोधी लोग रोम की कलीसिया को सता रहे थे. विरोधी जे लोक आहेत रोमच्या तो मंडळी, पौलुस के अंदर एक भूख था पौलच्या आतमध्ये कि मैं रोम में जाऊं, की रोम मध्ये जाईल और वो कहता है पत्री के द्वारा, मैं जल्द से जल्द आकर तुमसे मिलना चाहता हूँ. आणि तो पत्रामध्ये सांगतो की लवकरात और मैं लवकर आऊंगा तो ऐसे ही नहीं आऊंगा, कुछ एक वरदान को लेकर आऊंगा. जेव्हा मी येतो असंच नाही येणार, काही वरदानाला घेऊन. और जो वरदान जो होगा वो आत्मिक होगा और तुम्हारे आत्मिक जीवन में तुम्हें वो मजबूत करता है. आणि जे वरदान असेल ते आत्मिक असेल, तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये तो मजबूत. देखो, पौलुस कुछ कलीसिया को लेके जा रहा है. आणि पौल बघा काही मंडळीला घेऊन जातात. पौलुस एक दर्शन को लेके जा रहा है, एक वरदान को लेके जा रहा है. आणि पौलुस एका दर्शनाला एका वरदान. उस समय की कलीसिया, रोम की कलीसिया कुछ दिनों में बहुत सारे हम देखते हैं कि वो ठंडा पड़ चुका था. आणि त्यावेळेची मंडळी ती थंड पडलेली होती. प्रार्थना करना छोड़ दिया, प्रार्थना करून सोडून दिली. चर्च जाना छोड़ दिया, चर्चमध्ये जाणं सोडून दिले होते. संगति करना छोड़ दिया. एकत्र येणं सोडून दिले होते. लेकिन पौलुस कहता है कि मैं आना चाहता हूँ. आप तर पौल बोलतो मी तिकडे माझी इच्छा आहे क्यों येण्याची. प्रेरितों को आना पड़ता है कलीसिया के अंदर? आणि का तिकडच्या दासांना मंडळीमध्ये यावं लागतं. प्रेरित जो होता है वो कलीसिया का एक फाउंडेशन होता है. प्रेरित जे आहे ते मंडळीचा पाया असतो. जैसे इस बिल्डिंग का एक मजबूत पाया है, जशा बिल्डिंगचा एक पाया आहे, वैसे इस कलीसिया का एक नींव है, पोस्टर. आणि तसंच प्रेरित जे आहेत मंडळीचा पाया असतो. वैसे पौलुस कहता है कि मैं आना चाहता हूँ और तुम्हारे जीवन में एक आत्मिक वरदान को देना चाहता हूँ. पौल बोलतो मला यायचं आहे तुमच्या जीवनामध्ये आत्मिक वरदान. ये वरदान हमें और अभिषेक कैसे मिलता है? वरदान आणि अभिषेक आपल्याला कसं मिळतं? संगति के द्वारा, आणि ते आपण एका सोबत संगति के द्वारा. कोणाच्या सोबत राहतो त्याने मिळतं. और इसलिए पौलुस हमेशा लोगों से, कलीसिया से जुड़ा रहता था. म्हणून पौल नेहमी मंडळी सोबत जुळलेला असतो. पौलुस जो था उसके जीवन में हम देखते हैं कि कलीसिया को उस समय वो तबाह करने वाला था, कलीसिया को मारने वाला था, पीटने वाला था. आणि पौल जो होता तो मंडळी नष्ट करणार होता. लेकिन परमेश्वर का एक दर्शन एक दिन में उसके पास तेजों में प्रकाश के समान चमका. आणि परमेश्वराचं दर्शन त्याच्या समोर आले. और वो दर्शन ऐसा था कि ओ शाऊल शाऊल तू मुझे क्यों सताता है? तो बोलतो शाऊल शाऊल तू मला का सतवत आहे? तो पौल कहते तू कौन है? पौल बोलतो तू कोण आहेस? मैं यीशु हूँ. तो बोला मी येशू आहे. तू मुझे क्यों सताता है? तू मला का सतवत आहे? तो पौल कहता है तुझे मैं कैसे सताऊं? तो बोला मी तुला कसं का बोलता मेरी कलीसिया को जो सताता है वो मुझे सताता है. तो माझ्या मंडळीला छळ करतो तो माझा मला त्रास देतो. और पौलुस से कहता है कि मैंने तुझे चुना है. आणि तो बोलला बोलतो मी तुला और निवडलेले. ये दर्शन को लेकर वो हन्या भविष्योक्ता के पास जाकर वो प्रार्थना करता है. आणि हे दर्शनाला घेऊन तो हन्याकडे जातो आणि और प्रार्थना. उस समय से पौलुस सेवकाई में आया और उसने देखा कि कलीसिया के लिए, प्रभु कहता है कि कलीसिया के लिए कितना दुख उठाना पड़ता है. आणि तेव्हा त्यांनी बघितले आणि त्याला कळलं की मंडळीसाठी किती दुःख उठला. यीशु ने बोला कि देखो पौलुस को मेरे लिए कितना दुख उठाना पड़ेगा. तेव्हा येशू बोलला की बघा पौलुसला माझ्यासाठी किती दुःख उचलावं लागत आहे. तो इसलिए संगति जो है वो लेन देन का एक कारण बन जाता है. म्हणून संगती जे आहे सोबत राहण्याचे घेणं देण्याचे कारण आहे. कई लोग संगति नहीं करते, फेलोशिप नहीं करते. काही लोक एकत्र येतात फेलोशिप करत नाहीत. बहुत संगति इम्पोर्टेंट रहता है. संगती खूप महत्वाची आहे. उस समय की कलीसिया संगति करती थी, रोज किसी न किसी घर में मिलती थी. आणि
त्यावेळची मंडळी नेहमी और कोणाची 90% महिलाएं रहती थी उस संगति में। 90% तिकडे स्त्रिया असायच्या और ये संगति ऐसी होती थी कि उनका हृदय एक दूसरे से जुड़ जाता था। आणि ती संगती अशी होती की त्यांचे हृदय एकमेकांशी जोडले. आज हमें कई लोग हफ्ते में एक बार मिलते हैं। आणि मला काही लोक हप्त्यातून एकदा अभी 2 बजे जाएंगे, वो अगले दिन अगले संडे 10 बजे मिलेंगे। आता 2 वाजता जाते ना, पुढच्या संडे 10 वाजता भेटते. टचअप नहीं होता है या संगति नहीं होता है, मेल मिलाप नहीं होता है। आणि त्याच्यामुळे संगती होत नाही आणि आपलं मेल मिलाप होत नाही. इसके लिए तुम्हारे पास क्या समस्या, क्या तकलीफ है, ये परमेश्वर का दास कभी जानता ही नहीं। म्हणून तुमच्या जीवनात काय समस्या आहे ते हम तुम्हारे लिए क्या प्रार्थना करें, किस तरीके से तुम्हारे हृदय से जुड़े, आणि तुमच्यासाठी काय प्रार्थना करावी, कसं तुमच्यासोबत जोडून क्योंकि राहावं. कलीसिया को यदि दुख है तो वो हमारा दुख है। कारण मंडळीमध्ये दुःख आहे ते आमचेही दुःख आहे. इसलिए एक दूसरे को बांटना पड़ता है। म्हणून दुःख एकमेकांना वाटले पाहिजे. इसलिए संगति बहुत इंपॉर्टेंट रहता है। म्हणून एकत्र येणं खूप गरजेचं आहे. और इसलिए आप किसकी संगति करते हो इसके ऊपर डिपेंड है। म्हणून तुम्ही कोणासोबत आहात हे महत्वाचे आहे. हालेलुया। बुरे लोगों की संगति करोगे तो आप बुरे बन जाओगे। वाईट लोकांची संगती ठाण्याला तुम्ही वाईट होणार. प्रभु जी कहते हैं कि तू बुद्धिमानों की संगति कर, तू और बुद्धिमान बनेगा। परमेश्वर बोलते तू बुद्धिमान सोबत जा, तो अधिक बुद्धिमान होशील. हालेलुया। क्योंकि बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ती है, ऐसा बाइबल बताती है। कारण बायबल सांगते वाईट संगती चांगल्या चरित्राला बिघडवते. बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ना मतलब बुरे लोगों का जो स्पिरिट है, बुरे लोगों के अंदर जो स्वभाव है वो ट्रांसफर हो जाता है, कारण वाईट लोकांचा जो स्वभाव आहे तो आपल्या आतमध्ये वो अंदर जाता है। तो आतमध्ये जातो. आप नहीं भी उसका स्वभाव लेंगे लेकिन वो अचानक ट्रांसफर हो जाएगा। तुम्ही जरी नाही घेतलं तो अचानक वो त्याचा दुष्ट स्वभाव आत्मा बदलतो. आपके अंदर भी घुस जाता है। आणि दुष्ट आत्मा तुमच्या आतमध्ये पण घुसतो. इसलिए बहुत इंपॉर्टेंट रहता है किस व्यक्ति के पास आप रहते हो। म्हणून खूप महत्वाचे असते कुठल्या व्यक्तीसोबत तुम्ही राहता. दूसरा, यदि हम एलीशा के जीवन के बारे में देखेंगे, दूसरा राजा की किताब उसका दूसरा अध्याय, 2 किंग, दुसऱ्या राज्यामध्ये आपण बघूया. दूसरा राजा की किताब। देखो ये बहुत बड़ा संगति के बारे में, इम्पार्टेशन के बारे में प्रभु कलाम से बात कर रहा था। आणि दूसरा राजा की किताब उसका दूसरा अध्याय। दुसरे राज्याचा दुसरा अध्याय. दूसरा राजा, मिला सबको? दूसरा राजा की किताब उसका दूसरा अध्याय, उसका 2 का 6 से 10 पढ़े। 2 का यस। फिर एलिया ने उससे कहा, हाँ। यहोवा मुझे यरदन तक भेजता है, इसीलिए तू यही ठहर रह। हाँ। उसने कहा, यहोवा के और तेरे जीवन की शपथ मैं तुझे नहीं छोड़ने का। अतः यहोवा की मैं शपथ लेता हूँ कि मैं तुझे छोड़ूंगा नहीं, परमेश्वराची शपथ घेतो मी की मी तुला सोडणार नाही. मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं। मी तुला कधी सोडणार नाही. ये एलिशा जो था, आणि एलिया जो होता ये एलिया का सेवक था। तो एलियाचा सेवक होता. एलिया के पास क्या था आणि एलियाजवळ काय होते वो एलिशा जानता था। ते एलिशाला माहिती होतं. देखो एलिया का जो सेवक है एलिशा है, एलियाचा सेवक जो आहे एलिशा, परमेश्वर ने कहा कि जाओ एलिया का तो अभिषेक कर। आणि तो बोला जा आणि त्याला तू अभिषेक कर. लेकिन एलिया के पास ऐसा कुछ था जिससे एलिशा को ठहरने में मजबूर किया। आणि एलियाकडे असे काय होते जे एलिशाला थांबण्यासाठी त्यांनी मजबूर केले. इसलिए वो दूसरे अध्याय में बोलता है, एलिया ने एलिशा से कहा, यहोवा मुझे बेतेल तक भेजता है, इसलिए तू यहाँ ठहरा रहे